नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. पण प्लीज व्हिडिओ सुरू करायच्या पहिले तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला सुरू करूया. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. कळलं? तुम्ही कितीही चांगले असलात तरी लोक त्यांच्या गरजेनुसार तुमची किंमत करतात, हो की नाही? जर तुम्ही बघितलं असेल तर. नंतर आहे की खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. जर आपण उगाच काहीतरी शहाणपण केलं आणि मी समोर केलं आणि नंतर आपलाच उलटा दाव आपल्यावरच पडला तर काय, ते अर्थ नाही आहे ना. त्यामुळे हे बघा, चांगल्या माणसामध्ये एक वाईट सवय असते. ती कोणती तुम्ही सांगू शकाल का? तो सर्वांना चांगलं समजतो आणि कायम अडचणीतच येतो. तुम्ही बघितलं असेल की त्याची म्हणजे सवयच झाली राहते. जो व्यक्ती खूप चांगला असतो तो लोकांनाही चांगला समजतो, लोक त्याचा गैरफायदाही करून घेतात. पण तरी त्याचं असं असते की चला आज नाही होत आहे, पण उद्या त्यांनी जर म्हटलं की समोरच्यांनी की चुकी झाली, मी आता नेक्स्ट टाईम असं नाही करणार, तर तो माणूस चांगला असल्यामुळे तो परत अजून विश्वास ठेवतो आणि दुसऱ्यांना वाईट समजत नाही जास्ती आणि स्वतःच अडचणी जवळ करून घेतो. जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता. खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील, जग काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील. याच्यामध्येच आपलं आयुष्य अख्खं चाललं जाते की मला हे करायचं आहे पण नाही, मी विचार करत बसलो त्यामुळे राहिलं, मग मी काहीच करू नाही शकलो, असं होतात. पाठीमागे शिव्या घालणारे आणि तोंडावर गोड बोलणारी माणसे शक्य तेवढे लांब असलेलीच बरे, हो की नाही? कारण की समोरासमोर ते तुमच्या चांगलेच बोलणार, पण पाठीमागे ते तुम्हाला तर काही ना काही तर वाईट बोलणारच. ते तुम्हाला नसेल माहीत राहत, पण ते कधी कधी आपल्याला दुसऱ्याकडून कळतात. म्हणून माणसे पण चांगलेच बघायचे आणि आपण पण थोडंसं विचारपूर्वक करूनच बोलायचं समोरच्या व्यक्तीसोबत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून प्लीज सांगा आणि तुमचा दिवस आजचा खूप छान जावं. बाय बाय.